वेलकम. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3 विषय मराठी मधील घटक शब्दसमूहाबद्दल एक शब्द. प्रथम पाहूया प्रकाशने. दररोज छापून प्रसिद्ध होणारे दैनिक, दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, दर 15 प्रसिद्ध होणारे पाक्षिक, दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक, दर 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, दर 6 महिन्याने प्रसिद्ध होणारे षण्मासिक, दर वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक, दर 5 वर्षाने प्रसिद्ध होणारे पंचवार्षिक, ठराविक कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. महोत्सव. 25 वर्षांनी साजरा करतात तो रौप्य महोत्सव, 50 वर्षांनी साजरा करतात तो सुवर्ण महोत्सव, 60 वर्षांनी साजरा करतात तो हीरक महोत्सव, 75 वर्षांनी साजरा करतात तो अमृत महोत्सव, 100 वर्षांनी साजरा करतात तो शतक महोत्सव किंवा शताब्दी, दरवर्षी साजरा करतात तो वर्धापन दिन. दान. जमिनीचे दान भूदान, रक्ताचे दान रक्तदान, डोळ्यांचे दान नेत्रदान, शरीराचे दान देहदान, विद्येचे दान विद्यादान. नैसर्गिक आपत्ती. संकटात सापडलेले संकटग्रस्त, पुरात सापडलेले पूरग्रस्त, भूकंपात सापडलेले भूकंपग्रस्त, वादळात सापडलेला वादळग्रस्त, दंगलीत सापडलेले दंगलग्रस्त. निसर्ग, पक्षी, प्राणी यांच्याबद्दल एक शब्द. जमिनीवर राहणारे प्राणी म्हणजे भूचर, पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे जलचर, जमीन व पाणी दोन्ही जागी राहणारे प्राणी उभयचर, आकाशात फिरणारे प्राणी खेचर, वनात राहणारे प्राणी वनचर, रात्री निघणारा प्राणी निशाचर. खूप पाऊस पडणे अतिवृष्टी, अजिबात पाऊस न पडणे अवर्षण, गोल गोल फिरणारा जोरात वारा पावठळ, नदीच्या पाण्यात उंचावर पडणारा प्रवाह म्हणजे धबधबा. व्यवसाय. माकडाचा खेळ करणारा मदारी, सापाचा खेळ करणारा गारुडी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, जादूचा खेळ करणारा जादूगर, मासे पकडणारा मच्छीमार किंवा कोळी, अनेक रूप घेऊन नकला करणारा बहुरूपी. जागा. कुस्ती खेळण्याची जागा आखाडा, घोडे बांधण्याची जागा तबेला किंवा पागा, कैदी ठेवण्याची जागा तुरुंग. नदीची सुरुवात होते ती जागा उगम, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे तिठा, धान्य ठेवण्याची जागा म्हणजे वखार किंवा गोदाम किंवा कोठार, 2 किंवा अधिक नद्या एकत्र येतात ती जागा म्हणजे संगम. थँक्यू.